जेव्हा तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाही, पण ती व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला चुकीचं ठरवते, तेव्हा अहंकार जिंकतो की मन हरतं? आज अग्नीचा अहंकार ढासळायला सुरुवात झाली आहे. अग्नीर भाग 27. नमस्कार मंडळी, मी आहे चारू आणि तुम्ही ऐकत आहात अग्नीर, नात्यांच्या गुंतागुंतीची आणि प्रेमाच्या परीक्षेची कथा. जर तुम्हाला अशी कथा आवडत असेल जी प्रत्येक भागानंतर मनात प्रश्न निर्माण करते, तर चॅनल सबस्क्राईब करून या प्रवासाचा भाग नक्की बना. नीरा शुद्धीवर येताच हळूहळू आपल्या हाताने आपल्या पोटाला चाचपू लागली. पोटावरून हात फिरवत ती मध्येच ते दाबत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. तेच तिच्या कानावर कायराचा आवाज पडला. नीरा आई, काय झाले तुला? हे बघ, मी रोजे आंटीला सांगून तुझ्यासाठी दूध आणले आहे. ते घे, म्हणजे मग तू माझ्यासारखी स्ट्रॉंग होशील. तिचा आवाज ऐकताच नीराने तिला हाताला पकडून आपल्या कुशीत ओढले आणि तिला कुरवाळत तिचे लाड करू लागले. थोडा वेळ पूर्वी पोटाहून हात फिरवताना जे हरवल्याची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती, ती कायराला जवळ घेऊन कुठेतरी पळून गेल्यासारखी वाटू लागली. कायरा आपल्या दोन्ही हाताने तिचे डोळे पुसत तिला म्हणाली, उगी नीरा आई उगी, तुला नाही आवडत का दूध प्यायला? बघ, मी त्यामध्ये माझ्या आवडीचे चॉकलेट सिरप टाकले आहे. आता ते एकदम यम्मी लागेल. बिचारी कायरा. नीराच्या डोळ्यातले पाणी बघून तिला वाटले की नीरा दूध न पिण्यासाठीच रडते आहे. कायराचे बोलणे ऐकून शेजारी खुर्चीवर बसलेल्या भूमीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिने ट्रेमधून दुधाचा ग्लास उचलत नीराच्या हातात दिला आणि डोळ्यांनी तिला पिण्यासाठी खुणावले. नीराने सुद्धा कायराकडे बघत नाक मुरडत दुधाचा घोट घेतला. पूर्ण दूध फिनिश झाल्यावर कायराच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि ती आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून नीराला म्हणाली, बघितलं ना दूध कसं लागतं? मला पण नाही आवडत ते दूध, पण डॅडा आणि तू ऐकतच नाही. मला जबरदस्ती सर्व मिल्क फिनिश करायला लावतात. कायराचे हे बोलणे ऐकून तिथे उभे असलेले सर्व खळखळून हसायला लागले. नीराच्या चेहऱ्यावर सुद्धा आता हसू उमटले होते. मॉनिटरच्या स्क्रीनवर त्या दोघींना बघणारा अग्नीसुद्धा त्यांचे बोलणे ऐकून हसू लागला. त्याच्या छोट्या कायराने तिचा छोटासा बदला पूर्ण केला होता. नीराला शुद्ध येताच भुवनने परत एकदा डॉक्टरांना बोलवून तिची तपासणी करून घेतली. डॉक्टर निघून गेल्यावर भूमीसुद्धा ऑफिससाठी निघाली. तिचा नवीन जॉब असल्याने ती सुट्ट्या घेऊ शकत नव्हती. त्या दिवशी अग्नी दिवसभर घरी आला नाही. लग्न झाल्यानंतर नीराला त्याच्या घरी येऊन लवकरच 1 महिना पूर्ण होणार होता. पण या दिवसांमध्ये अग्नीचे तिच्यावर बारीक लक्ष असायचे. तो ऑफिसमधल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर सुद्धा घरातले फुटेज ओपन करून ठेवायचा. तो स्क्रीनकडे बघत नेहमी नीराच्या चेहऱ्याचे आणि तिच्या हावभावांचे निरीक्षण करायचा. त्यामुळे हळूहळू नीराचे कायरावर असलेले प्रेम हे निस्वार्थी आहे हे तिच्या वागण्यातून त्याला जाणवू लागले होते. तरीसुद्धा त्याचे एक मन मात्र तिच्यावर पूर्णतः विश्वास ठेवायला कचरत होते. जसे पहिले तो कायराला झोपेतून उठवल्यानंतर तिच्याशी बोलून तिच्यासोबत नाश्ता करून ऑफिसला जायचा, तसेच त्याने त्याचे आतासुद्धा तेच रुटीन पाळले होते. रात्री डिनरच्या वेळेला सुद्धा तो कायरासाठी लवकर घरी यायचा. त्याच वेळेला कायरा त्याला तिने दिवसभर घरात केलेल्या सर्व गमती-जमती सांगायची. पण आज मात्र अग्नी सकाळी कायराला भेटून गेल्यानंतर परत घरी आलाच नाही. नीराच्या चेहऱ्यावरची उदासी बघून कुठेतरी त्याचेच मन त्याला दोषी ठरवत होते. नीरासोबत तो जे काही वागला ते चुकीचे आहे हे त्याच्या मनाला जरी पटत असले तरी बुद्धी मात्र तो जे वागला त्याचे समर्थन करत होती. एवढ्या दिवसात त्याने नीराला कायराचे लाड करताना आणि तिच्यावर प्रेम करतानाच बघितले होते. आजही ती कायरासाठी एवढे एफर्ट्स घेऊन त्याला समजावत होते. कायरासोबत बसून नीराच्या चेहऱ्यावरचे ते हसू पाहिल्यावर त्याच्या मनाला कुठेतरी समाधान वाटू लागले. तो आज जरा जास्तच तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागला. रंगाने ती थोडी सावळी होती, पण तिच्या चेहऱ्याची ठेवण मात्र आकर्षक दिसत होती. तिचे काळेशार केस तिच्या कमरेपर्यंत लांब येत होते, ज्यांची ती नेहमी वेणी घालून ठेवायची. निरीक्षण करता करता त्याचे लक्ष तिच्या हाताच्या दंडावर स्थिरवले. त्या ठिकाणी त्याला गोल आकारात चटक्याचे निशाण दिसले. त्याच्या चाणाक्ष डोळ्यांनी ते सिगरेटचे निशाण आहेत हे लगेच ओळखले. डॉक्टरने इंजेक्शन देण्याकरता तिच्या ब्लाऊजची बाही फोल्ड केली होती आणि ती सरळ न करता तशीच सोडून दिली होती. म्हणून आज ते निशाण त्याला दिसले. नाहीतर ती नेहमी मोठी बाही असलेले ड्रेस किंवा ब्लाऊज घालायची. ते निशाण बघत त्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली.
आणि आता त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घर करू लागले. मी आज शिजुकाची कुकीज बनवणार आहे, पण त्यात मला कोण हेल्प करणार? नीरा नाटकी चेहरा करत कायराला म्हणाली. खरं तर अग्नीचे बोलणे तिच्या मनाला चटका लावून गेले होते. तरीसुद्धा कायराकडे बघत, आपण यापुढे अग्नीशी बोलायचे नाही. होता होईल तोपर्यंत त्याच्यापासून लांब राहायचे, असे मनाशी ठरवत तिने तिचे विचार बाजूला ठेवून कायरासोबत तिचं फेवरेट कार्टून बघायला बसली. ते बघत असताना त्यावरची कुकी पाहून तिला अचानक तिने गुगलला सर्च केलेली एक एक्सरसाइज आठवली आणि तिला आता थोडे बरं वाटत असल्याने ती कायराला घेऊन किचनमध्ये आली. मी कायरा तिच्या कडेवरून एक्सायटेड होत बोलली, पण नीराने तिला हळूच किचनच्या ओट्यावर बसवले आणि तिथे उभ्या असलेल्या शेफला तिला लागणारे सर्व सामान काढून द्यायला सांगितले. सामानाचा नीराने पहिले डो तयार केला. नंतर दोघींनी मिळून त्याचे छोट्या छोट्या आकाराच्या कुकी बनवले आणि नंतर हसत खेळत मस्ती करत त्यावर स्प्रिंकल, स्टार्स, बॉल अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू कायराच्या हातून चिपकून घेत ते सजवले. पण आता नीरापुढे प्रश्न होता तो बेक करण्याचा. ती एक साधारण घरातली मुलगी असल्याने तिने आजपर्यंत केक, कुकी, बिस्किट हे सर्व कुकरमध्येच बेक केलं होतं. पण इथे मात्र किचन एकदम लक्झरियस होतं. तिने मायक्रोवेव्ह कधी बघितले नव्हते, तर त्यात बेक कसे करायचे? ती हा विचार करत असताना रोजी तिच्या मदतीला पुढे आली. तिने तिला बेक करण्याची सर्व प्रोसिजर समजावून सांगितली आणि त्या दोघींनी बनवलेली कुकी बेक करायला ठेवून दिली. कालपासून ऑफिसमध्ये थांबलेला अग्नी आज कायराच्या ओढीने घरी यायला निघाला. येताना त्याने घरचे फुटेज ऑन केले, तर त्या दोघी किचनमध्ये मस्ती करत काहीतरी बनवताना त्याला दिसल्या. त्याने लगेच स्क्रीन झूम करून पाहिली असता नीरा कायराला तिच्या हातून पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्यांना आकार द्यायला शिकवत होती. ते बघून त्याला त्याच्या कृतीचा आणखीनच पश्चाताप होऊ लागला. किती काय काय बोलला तो तिला, पण तरीसुद्धा ती जिद्दीने कायराला बरे करण्यासाठी मागे लागली होती. तिची हिंमत आणि जिद्द पाहून त्याला आता स्वतःचीच लाज वाटू लागली. ती आई म्हणून कुठेही कमी पडायला तयार नव्हती, पण तो एक बाप असून तिच्या प्रेमावर शंका घेत होता. नीरा, दुपारी तुम्ही गोळ्या घेतल्या नाही असे रोजीने सांगितले. दोन्ही किचनमध्ये मस्ती करत असताना भुवन तिला म्हणाला. आई, बॅड हॅबिट. तू मेडिसिन घेतली नाही की मी सुद्धा गोळ्या घेणार नाही. भुवनचे बोलणे ऐकून कायरा आपल्या हाताची घडी करत गाल फुगवत तिला म्हणाली. हो ग माझी परिराणी, डोरेमॉन बघताना मी मेडिसिन घ्यायचं विसरून गेली. सॉरी. नीरा तिचे नाटक बघत कान पकडून तिला सॉरी म्हणू लागली. भुवनने तिच्या हातात गोळ्या आणून दिल्यावर तिने त्या चुपचाप घेतल्या. त्याने रोजीला इशारा करून कायराला तिथून घेऊन जाण्यास सांगितले. तुमची हरकत नसेल तर आपण बसून बोलायचे? भुवन म्हणाला. पहिले तर तुम्ही मला हे अशा प्रकारचे आहोजाहो करणे बंद करा. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. नीराला त्याच्याशी बोलताना आता भीती वाटत नव्हती. ज्या दिवशी तुम्ही मला मोठा भाऊ म्हणून स्वीकाराल त्या दिवसापासून मी सुद्धा तुमच्याशी बोलताना लहान बहिणीप्रमाणेच बोलेन. तो सुद्धा थोडा हट्ट करत असे म्हणताच नीराने स्माईल करत आपली मान होकारात हलवली. मग दोघेही खुर्चीवर बसले. नीरा, काल काय झालं होतं हे मी विचारणार नाही, पण एवढे सांगेल की अग्नी थोडा दुखावला गेला आहे. त्याला थोडा वेळ दे. नीरा तिच्या ओठात थोडी तिरकस हसली. मलाही तो विषय काढायचा नाही, पण त्यांना माझ्याबद्दल काही माहीत नसताना त्यांनी असे बोलायला नको होते. जाऊ द्या, अजून काय म्हणत होते तुम्ही? नीरा खाली मान घालून हळू आवाजात म्हणाली. पहिली गोष्ट तर आपले ठरल्याप्रमाणे तू मला दादा म्हणणार, आणि दुसरे म्हणजे मासाहेबांचा फोन आला होता. त्या बबलूच्या ट्रीटमेंटबद्दल विचारत होत्या आणि मी त्यांना त्यासाठी हो सांगितले आहे. भुवन म्हणाला. नाही दादा, आपल्याला बबलूची ट्रीटमेंट घ्यायची आहे, पण अजून नाही. त्यावर माझे आणि भूमीचे बोलणे झाले आहे. मी लवकरच मासाहेबांशी बोलून माझ्या नोकरीबद्दल बोलेन. त्यानंतर आपण बबलूची ट्रीटमेंट सुरू करू. नीरा म्हणाली. हो, मासाहेब बोलल्या मला, आणि जेवढा मी तुला ओळखतो त्यावरून तरी तू माझ्याकडून पैसे घेणार नाही हे मला माहीत होते.
म्हणून मी या सर्वांवर एक उपाय शोधून काढला आहे. हे बघ, मासाहेबांशी बोलून सध्याला तर बबलूची संपूर्ण ट्रीटमेंट मी करतो. आणि माझ्या ओळखीतले काही लोक आहेत ज्यांच्या मुलांना ट्युशनची गरज आहे. जर तू त्यांची ऑनलाईन ट्युशन घेऊ शकणार असशील तर. भुवनने तिले असे सांगताच तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. हे एकदम छान होईल. मी याच्या आधीसुद्धा मुलांना शिकवले आहे, त्यामुळे मला त्यांची ट्युशन घ्यायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ऑनलाईनच घ्यायची आहे तर मासाहेबसुद्धा काही म्हणणार नाही. पण पण अग्नी, त्यांना चालेल का मी काम केलेलं? आत्ता आनंदी असलेल्या नीराच्या चेहऱ्यावरचे टेन्शन बघत भुवन हलकंच हसला. हे बघ, जोपर्यंत प्रश्न मासाहेबांचा आहे तोपर्यंत मला नाही वाटत की त्या तुला नाही म्हणतील. पण अग्नीशी तर तुलाच बोलावे लागेल. भुवन हसत म्हणाला, मग राहू द्या दादा, मी मासाहेब येईपर्यंत काही दिवस वाट बघेल. नीराच्या चेहऱ्यावर आता थोडी नाराजी पसरली होती. ते पाहून भुवन तिला म्हणाला, तू दुपारी ट्युशन घे ना, तेव्हा तर अग्नी घरी पण नसतो, त्याला काय समजणार आहे? खरं तर भुवनने हे तिला मुद्दामच म्हटले होते. आता ती त्याच्या या प्रश्नावर काय उत्तर देते हे ऐकण्यासाठी त्याचे आणि गाडीत बसलेल्या अग्नी दोघांचेही कान टवकारले. नाही दादा, कोणाची फसवणूक करून मला काहीच करायचे नाही. त्यापेक्षा तर मी बबलूला आहे तसाच आयुष्यभर वागवेल. तुम्ही माझ्यासाठी एवढी मेहनत करून हा उपाय शोधून आणला आहे तर शिवशंभू यातूनही मार्ग काढेल. तेवढ्यात रोजीने येऊन तिला कुकी तयार झाल्याचे सांगितले आणि ती त्या काढण्यासाठी रोजीसोबत गेली. का नीरा, असे काय आहे तुझ्यात जे तू वारंवार मला खोटं सिद्ध करते? मी जेव्हाही तुझ्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा तू मला विश्वासाच्या शिखराकडे एक एक पायरी घेऊन चढायला लावते. गाडीत बसून तिचे बोलणे ऐकत असलेला अग्नी मनातच तिचा चेहरा आठवत म्हणाला, अग्नीला आता नीराचे खरे रूप दिसायला लागले आहे का? त्या सिगरेटच्या खुणा, नीराच्या भूतकाळात नेमकं काय लपलेलं आहे? ती खरंच दोषी आहे की ती कोणत्या क्रूरतेची शिकार झाली होती? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा भाग चुकवू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद मला पुढचा भाग अजून ताकदीने लिहायला प्रेरणा देतो. धन्यवाद.